ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सचिदानंद श्रीपाद भगवान की जय, सचिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिश्च तत्वदर्शना। ते ज्ञान पेगावरवे जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वेश्वेशी। जे ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हाच दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळंगुनी। तरी तनु मनोजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये। आज एक साधूंचे अनुग्रहित संत परंपरेचा ज्यांना बोध आलेला आहे त्यांच्यापर्यंत त्यांचं अमृत महोत्सव सोहळा 75व्या त्यांचं प्रगट दिनाच्या निमित्ताने एक ज्ञानेश्वर महाराजांचा निरोप 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जो निरोप सांगितला तो दुर्दैवाने अजूनही गुलदस्त्यामध्येच आहे। जे अभिप्रेत संतांना आपल्यापर्यंत जो मेसेज पोचवायचा आहे, निरोप पोचवायचा आहे, तो आपल्यापर्यंत आला नाही। ते पोचवण्यासाठी त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व, त्या पद्धतीचं जीवन जगणारे बहुनाम जन्मजन्मांते ज्ञानमानमा प्रतपद्ये वासुदेव सर्वमती स महात्मा सुदुर्लभा। अनेक जन्माच्या तपश्चर्येतून, अनेक जन्माच्या तपश्चर्येतून एका साधूचा बोध होत असतो। तो बोध झाल्यानंतर तो जीव म्हणून शिल्लक राहत नाही, तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही, तो पुरुष म्हणून शिल्लक राहत नाही, तो स्त्री म्हणून शिल्लक राहत नाही। आणि ही मानवी जन्माची इति कर्तव्यता आहे। दुर्दैवाने आपल्यापर्यंत येत नाही, कारण त्याचं कारण आपण पण आहोत। आपल्याकडून हवी तशी निष्काम सेवा झालेली नाही। निष्काम सेवेची खाण केव्हा भेटू शकते? साधूचा बोध झाल्याशिवाय, अहंकार गेल्याशिवाय आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होणार नाही। ईश्वर कुठेही काळ्या पाण्यावर गेलेलं नाही। ज्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात ते आपल्या हृदयात विद्यमान आहे आणि ओतप्रोत बाजूला बसलेले आपलं त्याच्याशी नित्य संबंध आहे। त्या आत्म्यावर आपण बसतो, परमात्म्यावर बसतो, जेवतो, खातो, झोपतो, सगळे व्यवहार त्याच्या संबंधाने चालू आहे, त्याच्या संगतीत चालू आहे, पण त्याला ओळखत नाही आपण। जसं आंधळ पोरग जन्माला आलेले तेव्हापासून आईबापाच्या अंगा खांद्यावर खेळतं, पण आईबापाला पाहत नाही, त्यांना दृष्टीने ते कधीच पाहत नाही। तसं दिवस रात्र जरी या ग्रंथांमध्ये जरी आपण डोकवलेलं असेल, पण महात्म्यांची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट भेटू शकत नाही। आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, काशी असू द्या, त्र्यंबकेश्वर असू द्या, पंढरपूर, जिथे बी संस्थान चालू आहेत, विद्यार्थ्यांना शिकवायचे। कशासाठी शिकवायचे? विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान भेटणार आहे। आळंदी असू द्या, त्र्यंबकेश्वर असू द्या, नाही तर काशीचं विद्यापीठ असू द्या, तिथे विद्यार्थ्यांना शिकवायचे। काय शिकवायचं? बेसिक शिकवायचंय। मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे? ज्ञान म्हणजे काय? हे जे बोलतो याला ज्ञान नाही म्हणत। हे ज्ञानेश्वरीचं हे जेवढे 700 श्लोक आहेत गीतेचे आणि 18 अध्याय आहेत आणि 9033 ओळी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मामासाहेबांच्या ह्याच्यात 2-3 ओळी कमी आहेत आणि 2-3 ओळी साखरेबाबांच्या ह्याच्यात जास्त आहे, जे 15व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये। आपलं तेवढं बारकाईने लक्ष नाही। आपलं लक्ष इकडे, फनबरी इकडे तिकडे जरी सरला भाऊ सक्का, तर तिथं बारकाईने लक्ष आहे आपलं, पण धर्माकडे बिलकुल लक्ष नाही। जाणते म्हणत असो आपण, पण ज्ञानेश्वर महाराजांना जो जाणता पाहिजे तो जाणता नाही उपलब्ध। म्हणून जाणते नो गुरु भजीजे। जाणते म्हणजे कोण? केवळ काळे केस होते, पांढरे झाले, वयाने वाढले, त्यांना जाणते म्हणत नाही। जो ब्रह्म जाणतो आणि जो नश्वर प्रपंच जाणतो, जो शाश्वत परमात्मा जाणतो आणि नश्वर प्रपंच जाणतो आणि त्याला लाथाळतो, प्रपंचाला लाथाळीला संसार। एवढी ताकद कोणा मिळाली तुकाराम महाराजांमध्ये? लाथळायचं संसाराला सामर्थ्य तुकाराम महाराजांमध्ये कशामुळं आलेलं आहे? संसार सगळ्यांना लाथळतोय आणि त्यांनी तुकाराम महाराजांनी त्यांना लाथळलं। काय घडलं असं?
हाकेच्या अंतरावर बाबाजी चैतन्य. पण काय घडलं, तुकाराम महाराज काय घेऊन गेलेले तिथून, काय असं भेटलं तुकाराम महाराजांना? काय त्यांनी बंड केलं? एक कुणबी समाजात मुलगा जन्माला आलेला आहे आणि ते तुका झाला असे कळस. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा. संप्रदाय म्हणजे माणसं नाहीत, संप्रदाय म्हणजे संघ नाहीत, संप्रदाय म्हणजे परंपरेने आलेलं चालत ज्ञान. संप्रदाय त्याला म्हणतात, आपण शेतकरी, कांद्यातून कांद्याचं बी काढण्याच्या प्रक्रियेला संप्रदाय म्हणतात. दुधातून तूप काढण्याच्या प्रक्रियेला संप्रदाय म्हणतात. माणसांची लवकरच्या लवकर जमा होणे त्याला संप्रदाय म्हणत नाही. तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासल्या. लग्न करताना आपण ते वरातीच्या नंतर नवरा नवरीला घरी आल्यावर मोठी आई एका मांडीवर मुलीला घेते, त्या सुनेला नवरीला नेकाल नवऱ्याला, आणि त्यांना विचारते. काय विचारते? तू झाली का? तू झालास का? म्हणजे काय? तुझ्यामध्ये तेवढं मोक्षत्व निर्माण झाले का? कशासाठी लग्न आहे? वंश परंपरा चालली पाहिजे आपली. इथे वंश परंपरा चालली पाहिजे संतांची. संतांची वंश परंपरा विद्यमान आहे, पण ते दृश्य गोचर जगतामध्ये काम करत नाही, त्यांचं शुभमध्ये काम चालू आहे. जालिंदरनाथ होते गोपीचंद राजाच्या तिथं, कळाले नाही त्यांना, राजाला नाही कळाले. ही गीता कोणाला सांगितलेली? चक्रवर्ती सम्राटाचा पोरगा आहे अर्जुन, खिन्न परिस्थितीत आहे. चक्रवर्ती सम्राटाच्या घरी कोण कोण येणं जाणं आहे त्यांचं, हो, मोठमोठ्यांचं येणं जाणे, तरी त्याला सुद्धा कळत नाही काय करायचं. मी पेच प्रसंगात सापडलोय, मला पाप लागेल यांना मारलं तर. हे द्रोणाचार्य ज्यांनी मला धनुर्वेद शिकवला, त्यांचा उपकार काय करू? मी काय भस्मासूर आहे? जेथीचा कृपेचा लाभी जेवरू, तेथेची मन व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर? अर्जुन म्हणे मी भस्मासूर आहे का? शंकराने वरदान दिलं भस्मासुराला आणि तो त्यांच्याच डोक्यावर ठेवायला लागला. तसं मी द्रोणाचार्याला मारू का? ब्राह्मण हत्येचा पातक लागणार आहे मला, मी नरकात पडीन. देव म्हणले तरी सुद्धा तुला लढावंच लागेल, तुला पाप लागणार नाही असं मी सांगतो. या संसाराच्या दलदलीत असं कोण चकाचक नाही या जगामध्ये. हो, कारण या जगामध्ये कर्माचं पुण्य आणि पाप आपल्या पाठीमागं लागलेलं आहे, पण त्याला लाथडायची ताकद ज्या ज्ञानामध्ये आहे, ते ज्ञान सुप्त आहे, गुप्त आहे, किसी को कानो कान खबर नाही त्या ज्ञानाबद्दल. ते ज्ञान पार्वतीला भगवान शिव सांगत नाहीत, तिले मस्का पॉलिशी करती. कोणतं पुराण वाचलं होतं आपण मध्ये? त्या पुराणामध्ये सांगितलं, पद्मपुराणामध्ये पार्वती भगवान शिवाला विचारते, तुम्ही कोणाचं भजन करता? तुम्ही देव के देव महादेव. तिने लग्न ठरवून केलेलं आहे. पार्वतीचं आणि भगवान शिवाचं रिलेशन काय? आपल्याला नवरा बायको सोडून दुसरं काही माहीतच नाही. आपल्याला ह्या डोळ्याने दिसतं तेच रिलेशन माहिती. ते गुरु शिष्य आहेत. ते संप्रदायात हरिपाठ झाल्यानंतर कशासाठी? आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मचिंद्राला लादले सहस्थिती. काय मचिंद्राला सहस्थिती लागली? या पॉइंटला अधोरेखित करा, इस पॉइंट को नोट किया जाए. याच्यावर PhD करायची आपल्याला. काय मचिंद्राला सापडलेलं आहे आणि काय आदिनाथेला उमेला काय सांगत होते ते? तिचं आधलं लग्न होतं दक्ष राजाची पोरगी, तिचं लग्न झालं तसं ती, पण जावयाचं सासऱ्याचं जमानी तिचा बळी गेला. तिने पुन्हा हिमालयाच्या पोटी येऊन लग्न केलेलं आहे आणि मला नवरा पाहिजे तर भगवान शिवच पाहिजे. काय मेमरी असेल त्यांची? त्याच्यासाठी चोकस बुद्धी लागते, चोकस बुद्धी. चोकस बुद्धी असेल त्याला खरा परमार्थ कळतो. परमार्थात सुद्धा जसं व्यवहारात दोन पार्ट आहेत, एक व्हाईटचा आहे आणि एक 2 नंबरचा आहे, एक 1 नंबरचा आहे आणि एक 2 नंबरचा पैसा आहे. परमार्थ पण तसा आहे. एक वरपंग आहे, तुकाराम महाराज त्याला झिडकारतात. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेवी माझी सेवा, भाव शुद्ध. नाथबाबा सांगतात अंतरंग साधने करावी परमार्थ, त्यागावी सर्वता बहिरंग. बहिरंग प्राप्ती, बहिरंगाच्या साधनाने होय स्वर्ग प्राप्ती. ते वारकरी संप्रदायाचं उद्दिष्ट नाही स्वर्ग प्राप्ती. त्याला पायाखाली तुडून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुका म्हणे पावटणी पाहिरी केली करू स्वर्गीची निशाणी. अंतिम साध्य काय? ईश्वराला पकडायचंय, ईश्वराला आकळायचंय. आकळू शकतो का? खेळणं करू शकतो परमात्म्याचं तुम्ही. हो, त्या गवळणींनी केलं तसं त्या ब्रह्माला तुम्ही असं खेळू शकता. हरिपाठ सांगतो करतळी आवळे तैसा हरी. हातामध्ये पकडू शकतो, पण कोणाच्या संगतीत गेल्यावर? संतांचे संगती. मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एने पंथे संताविन प्राप्ती. काय संतांकडून घ्यायचं? इथं माणसंच संत झालेली आहेत. पडाय म्हणे आमच्या पायानं होईल तुमचं कल्याण. संत ही पदवी ज्ञानाला आहे. ज्याला आत्मज्ञान आहे त्याला संत म्हणतात.
पुराण सांगणाऱ्याला पुराणिक म्हणतात. कबीर बाबा आणि एका ठिकाणी गेले होते, तिथं राजाच्या दरबारात चाललं होतं. ते म्हणले तू जसं सांगतोय तेच ज्ञान आमच्याकडे पुराणिक सांगतो. म्हणले आता वेळ झालाय त्याचा, येऊ द्या म्हणले. आल्यानंतर मग त्या पुराणिकाला म्हटले त्याला बांधा एका खांबाला, आणि राजाला म्हणले तुम्हाला एका खांबाला बांधा. दोघांना एका खांबाला बांधलं आणि राजाला सांगितलं विनंती कर मज सोडवी दातारा. सोडविल का? तोच त्याला बांधलेला आहे. तो जो सुटलेला आहे तो दुसऱ्याला सोडू शकतो. कशाने सुटू शकतो? पार्वती मातेला घेऊन गेले. हो, पार्वतीने हिमालयाच्या पोटी येऊन म्हणले मला लग्नच करायचं. होत नव्हतं लग्न. शिव विरक्त झालेले होते दक्ष राजाच्या याच्यामुळे, नाही मला करायचं. परंतु सेटलमेंट झाली आणि भगवान शिवाला संत जाऊन म्हटले, ऋषी म्हटले जाऊन, पार्वतीशी विवाह करता का तुम्ही? ते म्हणले आमच्या दोघांचं लग्न झालं तर जगाचं कल्याण होईल. काय जगाचं कल्याण होणार आहे? त्या दोघांच्या लग्नात जगाचं काय कल्याण होणार होतं? तिने प्रश्न विचारला. लग्न झालं, संसार थाटात चालू आहे त्यांचा. थाटात चालू झाल्यानंतर विचारलं तुम्ही कोणाचं ध्यान करता? भगवान शिव ध्यानस्थ आहेत. जास्तीत जास्त 99% भगवान शिवाचे फोटो ध्यानस्थ आहेत. तुकाराम महाराजांचे ध्यानस्थ आहेत, ज्ञानोबरायांचे ध्यानस्थ आहेत. काय राहो आता हेची ध्यान. कोण करतंय ध्यान? कोण ध्यान करतंय? ध्यानाचा अभंग झाल्याशिवाय भजन चालू होत नाही. सुंदर ते ध्यान हा अभंग झाल्याशिवाय कीर्तन चालू होत नाही. आणि एकही माई चालाल कधी ध्यानाला बसलेला आपण पाहिलेलं नाही. कशाचं ध्यान करायचं? वारकरी संप्रदायाचं मुख्य उद्दिष्ट ज्ञान आहे. ज्ञान ज्ञान म्हणजे ताबडतोब हा सूर्यन हा जयद्रथ आहे. पण आपली बुद्धी तेवढी नाही. आपल्या बुद्धीला बुद्धिमांद्य दोष आलेला आहे. सत्य स्वीकारण्याची आपली ताकद नाही. आपली अंतकरणाने तेवढी कृपा केलेली नाही आपल्यावर. त्याच्यासाठी ध्यानाचा हा दुय्यम दर्जा आहे. ध्यान हा दुसरा दर्जा आहे संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा. नाही तर मुखी नाम हाती मोक्ष. हे आज आत्ता या घडीला असं घडतंय, असं पूर्वी होत होतं असं नाही. हा तुकाराम महाराजांचा स्वानुभव आहे. तसा आज आत्ता बी असा बऱ्याच लोकांचा अनुभव. असं मी नाही म्हणत, ऐशी साक्ष बहुतांची, एका दोनाची नाही साक्ष. ती गेली इंटरनेटवर गीता गेलेली आहे, इंटरनेटवर मिरची पण गेलेली आहे. हिरवी मिरची गेलेली, पोपटी मिरची गेली. पण दोघीमध्ये तिखट आणि थोडी नॉर्मल कोण आहे हे खाल्ल्याशिवाय कळत नाही. ते इंटरनेटला कळत नाही किती तिखट आहे म्हणून. ती चाखावी लागती, चाखावी लागते. तू का म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगी. पार्वती मातेने खूप हट्ट धरला, खूप हट्ट धरला. पार्वती म्हणे संभा तुम्ही भजन कुणाचे करता हा मज बडा अचंबा. आणि या ग्रंथाच्या शेवटी नेहमी कोणताही ग्रंथ निर्माण झाला, कोणताही असू द्या, श्रावण महिन्यात आपल्या घरात ग्रंथ चालू असतात, त्याच्या शेवटी त्या वक्त्याला आपला संप्रदाय सांगावा लागतो. माझ्यापर्यंत हा बोध आला कुठून? याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचा संप्रदाय सांगावा लागला. शीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. हो, यमुना नदीच्या किनाऱ्यावर पार्वती मातेच्या कानात काय सांगितलं हे सांगता येत नाही मला, ज्ञानोबराय म्हणतात. कारण संप्रदायामध्ये असे आधीच जन उद्धट करू नये त्यात गुह्य प्रगट. मोडेल भक्तीची वाटण संत जन कोपतील. ज्याचं नाव राम आहे, राम, त्याला गावात राम नाही म्हणत, श्रीराम नाही म्हणत, राम्या म्हणतात, राम्या. ज्याचं नाव कृष्ण आहे, कृष्ण, त्याला कृष्ण्या म्हणतात, कृष्ण्या. आणि ज्याचं नाव हरी आहे त्याला हऱ्या म्हणतात. आधी उद्धट आहे जन, सगळंच बाजार मांडलेला. त्यामुळे त्यांनी सस्पेन्स ठेवलं. हा, काहीच गुप्त नाही राहिलं. ज्ञान गूढ गूढ गूढ. काय गूढ आहे? आणि जरी गूढ असलं तर मिळायला अत्यंत गम्य ते ज्ञान देवा लादले. आपण हरिपाठ म्हणताना असं म्हटलं पाहिजे, ज्ञान गूढ आहे, गम्य आहे. ते संपत हांडेला मिळालं, ते गंगाराम बाबांना भेटलं, ते मुरादे मामांना भेटलं, ते किशोर डुमरेंना भेटलं. याच्यासाठी लिहिलंय ते ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लादले. मला मिळालं तुम्ही असेच माझी वाहवा करा, याच्यासाठी त्यांचं म्हणणं नाही. सेवितो हा रस वाटितो अनिका आणि घ्या रे होऊ नका. ती परंपरा ती सांगत असताना पार्वती मातेला सहजासहजी नाही सांगितलं, नाही सांगत. गाईचं दूध काढायचंय, तिला पाणवावं लागते. आणि पाणवल्यानंतर आपण परत त्या वासराला मागं घेऊ आणि पूर्ण दूध काढून घेऊ तिचं. तिला जसं पाणवावं लागतं तसं साधूला पाणवावं लागतं. त्या ह्या ओव्यात साधूला पाणवावं लागतं. पण साधू असला तर पाणवायचं. गाईला पाणवायचंय, दुभत्या गाईला पाणवायचंय का खाट्या गाईला पाणवायचंय? दुभत्या गाईला पाणवायचं.
तिने खूप विचारलं. तिला विष्णू सहस्रनाम सांगितलं पद्मपुराणामध्ये, विष्णू सहस्रनाम. तिने ऐकल्यानंतर म्हणली, पा मी बाई माणूस आहे, मला घरातलेही काम आहेत, परत मी तुमच्या सगळ्या आवडीनिवडीमध्ये गुंतलेले, मला एकच नाम सांगा काय ते. मग सांगतात. क्षीरसागरामध्ये विष्णू झोपलेले आहेत आणि लक्ष्मी पाय चेपते. कशासाठी पाय चेपते? काय चेपते कशासाठी? का हो, तुम्ही तर झोपून राहिले खुशाल. एवढं अन्नधान्य पुरवणारे माणूस झोपले. ए बाई मी झोपलेले नाही. भगवान शिवाचा असं अनुसंधान आहे. नाभिस्थानाच्या खालून आपल्या इथून एक वृत्ती उठते, त्याला प्रॅक्टिकल शास्त्र म्हणतात. कांदा काढायचं ना, कांद्यातून कांद्याचं बी, त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या पायाजवळ बसलं पाहिजे. तसं तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे पाहिजेत? ऐसी कळवळ्याची जाती, जाती जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती, करी लाभावीन प्रीती, करी प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती. कशाचीच अपेक्षा नाही, त्याचं नाव साधू आहे. साधूला तुम्ही काहीच देऊ शकत नाही, म्हणून तुका बरायला म्हणावं लागलं, काय द्यावे त्यांची, माझ्याकडे काय द्यायला, माझा जीव सुद्धा जीव राहिला नाही. त्या जीवाला, तुकोबरायच्या जीवाला परमात्मा करून टाकला. ती साधूची पावर आहे. लोह परिसाची नसा हे उपमा. लोखंडाने परिसाने लोखंडाला सोनं केलं, पण परीस नाही केलं. तुकोबराय म्हणतात ती उपमा चालत नाही. काय देऊ ते त्यांची व्हावे उत्तर आहे. काय देऊ शकतो मी त्यांना? आपला जीव भाव पण शिल्लक राहत नाही. तुकोबराय जेव्हा देहूरून इकडं ओतूरला आले, मजल दर मजल करत, त्यावेळेला येताना मी तुकाराम आहे म्हणून आले होते, मी मोरे आहे म्हणून, मी कुणबी समाजाचा आहे म्हणून आले होते, मी वाणी आहे म्हणून आले होते. आणि इकडून जाताना ते तुकाराम म्हणून गेलेच नाहीत. ते जाताना त्यांना विचारलं तुम्ही कोण? ते म्हणले मी वासुदेव तत्वता. तत्वरूपाने मी वासुदेव आहे आणि तत्वरूपाने तुम्ही सुद्धा वासुदेव आहेत. देवातून तुमच्यात काडी मात्र बदल नाही. हे आमचं ज्ञानेश्वरी सर्व वाङ्मय सांगतं. तुम्ही आपण सुद्धा वासुदेव आहोत, परमात्म स्वरूप आहोत. पाळण्यात घालताना मुलाला त्याचं नाव नव्हतं ठेवलं. त्यावेळेला त्याचं नाव ठेवायच्या अगोदर आत्या आली, मामी आली, मावशी आली, काकी आली, आणि पाळण्यात घालताना नाव नाही ठेवलं. काय म्हणतात? राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. म्हणजे कोण आहे हा? हा माणूस नाही. बरं मुलगा झाला म्हणून ठीक आहे, मुलगी झाल्या म्हणतात का सीता घ्या, द्रौपदी घ्या, मंदोदरी घ्या? नाही. लिंगभेद आत्म्याला नाहीये. पंचमहाभूताचं शरीर बनवताना देवानी पुरुषासाठी पंचमहाभूत वेगळी आणि स्त्रियांसाठी नाही बनवलेली. हे कळायला संप्रदाय मिळावं लागतं. त्याचं नाव आहे अद्वैत. कुसरी विरळे लोक जाणतात आणि त्या विरळांचा संघ आपल्याला घडला पाहिजे. विरळा ऐसा कोणी, त्याच्या चरणी तुकाराम महाराज लोटांगण आहे, कोणाच्या ठिकाणी नाही. नामदेव महाराजांच्या तिथं लोटांगण घालायला जनाबाई तयार नव्हत्या. त्यांना वाटत होतं मी पंढरपूरचे महाराज आम्ही, आम्ही कशाला वाकणार, आमचं वय नाही, ज्ञानाला वय नाही, आत्म्याला वय नाही. त्याचं नाव वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ, आपल्या हृदयातला आत्मा, त्याचं नाव वैकुंठ आहे. त्याला वयमर्यादा नाही. या सेडला वयमर्यादा असेल, परंतु या पोकळीला वयमर्यादा नाही. तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू तुमच्या पुरता नसून जगभर आहे. घेणारा श्वास हा व्यापक आहे. त्याच्यामध्ये असा अर्धा पडदा नाही, इकडून ताईंनी घ्यायचा, इकडून बाबांनी घ्यायचा नाही. सर्वांचा श्वास एक आहे. आणि हे कळतं बैसता संतांची संगती. संत म्हणजे माणसं नाही, ते डोक्यातून काढून टाकायचं. संत त्याला म्हणतात जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, जो खऱ्या खोट्याचा निवाडा करतो आणि ज्याने परमात्म्याला जाणलेलं आहे. आणि ज्याने परमात्म्याला जाणलंय तो दुसऱ्याला सुद्धा म्हणतो तुला जाणून देऊ शकतो, देव घ्या कोणी. 400 वर्षापूर्वी म्हणत होते देव घ्या कोणी, आता नाही म्हणत का कोणी? आता म्हणलं तर कोण घ्यायला तयार नाही. सेम पोझिशन तशीच आहे. विचारसागरच्या मध्ये सांगितलं अद्वैत जाणणारे अगदी विरळे लोक आहेत. याच्यामध्ये चालेल शंकराचार्य आहेत, माधवाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत. कोण राहिले अजून एक? शंकराचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य. यांच्यामध्ये कोणाच्या पाठीमागे आमचे ज्ञानेश्वर महाराज गेलेले आहेत, कोणाच्या पाठीमागे तुकाराम महाराज गेले? या चौघांपैकी
अद्वैत पुरस्कार करणारे तैसे भाष्यकारा ते वाट पुसत त्यांच्या मागे गेलेलो आहे. अद्वैत संप्रदाय आपला, द्वैत संप्रदाय नाही. अद्वैत करतो आपल्याला, आणि वागताना द्वैतात वागत असताना सुद्धा डोक्यात अद्वैत राहणार. हा शर्ट आहे, ही टोपी आहे, हा रुमाल आहे. हा रुमाल पुरुषवाचक आहे आणि ही टोपी स्त्रीवाचक आहे. यांना म्हणलं तुम्ही ही टोपी आणि हा रुमाल, परंतु हे दोन्ही मिळून काय कापूस आहे. माऊली 90 सांगतात काय, कापसाच्या पोटी होत्या कापडाच्या गाठी. तो वेडितियाच्या दृष्टी घालणाऱ्याच्या दृष्टीने कापड झालेला आहे. तसा तो परमात्मा तैसे भूत जात माझे ठाई कल्पिजे तरी आबा असे. काही कल्पना केली तर माणसं आहेत तुम्ही. अमृतानुभव जोग बाबांचा काढला, तुम्ही माणसं पण नाहीत, मनुष्य प्राणी नाही आहेत तुम्ही. पण बाकीचे प्राणी पाहिलं, हा अमुक प्राणी, तो तमुक प्राणी म्हणून म्हणावं लागलं. हा कोणता प्राणी? हा मनुष्य प्राणी. पण अनुभूती आल्यानंतर ते म्हणतात देवची बरे, देवची बरे. तू का म्हणे खरे तुम्ही. हा बोध कळण्यासाठी पार्वती मातेला 1000 विष्णू सहस्रनाम सांगितले. ते म्हणले मला ते नको आहे, महालक्ष्मी पाहिजे. ते मला सांगा ना तुम्ही, मला सांगा ना तुम्ही. तिला सांगितलं गीता महात्म्य, पद्मपुराण पहा तुम्ही. आपण ग्रंथ वाचले पाहिजेत, ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या घरी पाहिजेत, आणि सार्थ पाहिजे. पारायण करणाऱ्याला नीट कळाने अजून मामासाहेबांचे आणि साखरे बाबांचे तेवढेच उपकार आहे जेवढे ज्ञानेश्वर महाराजांचे. संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणासी दया आली. संस्कृताच्या गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलेसे मराठी गीता देवी. आणि ही झाली ह्या आत्ताच्या मालिकेमध्ये. जुन्या मालिकेमध्ये सांगितलं सोहम सुकृताच्या उघडोनी गाठी केलीसे मराठी ज्ञान देवी. त्याच्यामध्ये त्यांनी मामासाहेबांनी आणि साखरे बाबांनी, साखरे बाबा विनायक नारायण जोशी, त्यांचे वडील नाना महाराज साखरे, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायला जोग महाराज पुढे जाऊन बसत होते. हे समजून घ्यायचं आपल्याला. ज्या देशात जन्माला आलो त्या देशातली हिस्ट्री काय. आपण मुंबईला आहे समजा आणि गावाला भावे, आणि जर काही काळे बेरे झालं सातबाऱ्यात तर लगेच चाललो जुन्नरला त्या जुन्या फायली ओपन करायला. हे कधी ओपन करणार. याने आपल्या वैकुंठाला घेऊन जायचं आपल्या पूर्वजांना. आपल्यावर जबाबदारी आहे. जसं त्यांचे नाव जमिनींच्या नंतर आणीवारीला आपली नावं लावलीत ना. पित्र हा व्यवहार कशासाठी? पित्र वर्ष श्राद्ध कशासाठी आहेत? 5.5 महिने कशासाठी? आमच्या पूर्वजांना वैकुंठाला घेऊन जायचंय. आणि हरिपाठ सांगतो रोकडा घेऊन जाऊ शकतो तू. एक माणूस आपल्या घरातला गावातला हरिभक्त पारायण झाला तर तो त्या कुळाचा साऱ्या उद्धार करतो. काही ठिकाणी लिमिटेड सांगितलंय 21 कुळ्यांचा उद्धार करतो पुरुष, महिला 42. पण भागवतकार सांगतात एकनाथ महाराज साऱ्या कुळाचा उद्धार होतो. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. हे आज जसं लिहिले तसं घडतंय आज बी असं. पण ते भेटायला आपलं पूर्व पुण्य असावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात माझं पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा. कसा मी बाबाजी चैतन्यांना सन्मुख झालो. त्यांचं कुठं कीर्तन नव्हतं ऐकलं मी, त्यांचे कुठे बॅनर लागलेले नव्हते. ते 440 वर्ष अगोदर 40, 50, 60 असं आहे लिहिलेलं ते अगोदर आहेत ते समाधीस्थ. मग मी कसा सन्मुख झालो आणि काय भेटलं. महात्मा उत्खलन करून बाहेर आलेले आहेत. आमना सामने अनुग्रह आहे, स्वप्नात आहे. आजपर्यंत ज्यांना अनुग्रह झाले स्वप्नात, इथून पुढे होतील त्यांना स्वप्नात. आणि आत्ता जरी कोणाला अनुग्रह घ्यायचा असलं तर स्वप्नातच मिळतो अनुग्रह. स्वप्न म्हणजे काय? 18व्या अध्यायातल्या 17 नंबर मधल्या श्लोक मध्ये सांगितलंय. स्वप्न कोणतं आहे? अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे. हे स्वप्न आहे, हे असं आपल्याला पटलं पाहिजे. हे पटायला आपली बुद्धी तशी सूक्ष्म झाली पाहिजे. ती बुद्धी माऊलींना अभिप्रेत आहे. ते बुद्धीचे वैभव आहे. बुद्धीचे वैभव एक टूक दुसरी टूक अन्य नाही तुझी. ती बुद्धी आहे जिला दुसरं काहीच माहित नाही. बुद्धीचे वैभव, ती बुद्धी वैभवशाली. एक टूक दुसरी अन्य नाही तुझे. दुसरी टूक आहे अन्य नाही तुझे. मग काय? एक केशवराजी. तिसरी टूक एक परमात्मा सोडून त्याला दुसरं काय माहित नाही. आणि त्या एका परमात्म्याच्या मागे लागलं तर सकळ सिद्धी त्याच्या जीवनातला सगळा बेडा पार होऊ शकतो. असं वाङ्मय आपल्या भारतात आहे. ज्यावेळेला फाळणी झाली ना तेव्हा तक्षशिला आणि नालंदा नावाची लायब्ररी पेटून दिली होती. 6 महिने जळत होती. ते आपलं भारतीय संस्कृतीचं ज्ञान आहे.
ते पहा, उपनिषदांची सार पहा, ज्ञानेश्वरी पहा. आपल्या मुलांना व्यवहाराचं पोटाचं शिकवतोय ना, आत्म्याचं संरक्षण करायला शिकवा. या ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन देवाला सांगतो, मला गीता सांगितली ना तुम्ही, आत्तापर्यंत तुम्ही काय ते माझ्या शरीराचं रक्षण केलं होतं, माझ्या वडिलांच्या आईचं भावांचं शरीराचं रक्षण केलं होतं, द्रौपदीला वस्त्रहीन करत असताना शरीराचं रक्षण केलं होतं, माझ्या भावाला लाडूत विष दिलं होतं त्या भीमाला दुर्योधनाने, तेव्हा शरीराचं रक्षण केलं होतं. आम्हा 5 भावंडांना कुंती मातेला लक्षागृहात जाळत असताना शरीराचं रक्षण केलं. पण श्रीमद भगवद्गीता सांगून तुम्ही आमच्या आत्म्याचं रक्षण केलं. आत्म्याचं रक्षण करायला कोणाची बुद्धी चालू आहे? आत्म्याचं रक्षण करायचं आपण. आपल्या स्वतःचं मेडिक्लेम काढले, कशासाठी काढले? शरीराचं काढलेलं आहे. शरीरावर इथून तिथून प्रेम आहे. जे बहुत एका अंतरू अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्म्याची स्मृती करून देतो, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. त्याचं नाव भक्ती आहे. उगच वरवर करणं होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं. भाग्याचं होतं म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले, आता मात्र कानाला खडा लावतो. असं काय करणार? देवा पाठीवर मार, पण पोटावर काय मारू नको. आणि असल हिंमत तर बहादर हयदीत करून खाईल. अशा सोंगानी भक्ती घडत नाही. सोंगे छंदे काही तुकोबाराय म्हणतात, देव जोडे ऐसे नाही. डोळ्या आडील पडील हे ते सगळं सोंग चाललेलं आहे. आपल्याला शुद्ध भक्ती पाहिजे, शुद्ध पाहिजे. ज्ञान घेतलेल्यांची शुद्ध शुद्ध मती नाहीये. माते नेनोनी भजन ते वायाची गाण्यान. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, निर्दोष सदोष ज्ञान आहे. आपल्याकडे ज्ञान आहे, पण कसं आहे? मिश्रित आहे, दोष रहित आहे. निर्दोष ज्ञान पाहिजे आपल्याला. आपल्याला बिगर पाण्याचं दूध पाहिजे, भेसळ नकोय आपल्याला. पण इथली भेसळ आपल्याच्यानी क्लिअर करता नाहीत. ती साधू आपल्याकडून करून दे. वेदात सुद्धा बरंच काही सांगितलंय, त्याच्यात चाळण मारली तुकाराम महाराजांनी. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. त्या लक्ष्मीला पाय चेपता चेपता सांगितलं तिला की गीतेचं महात्म्य सांगितलं, पण नाम नाही सांगितलं. तिने हट्ट धरला, अट्टहास केला. त्यावेळेला पार्वती मातेला डबल सीट घेऊन गेले. हे जे सांगतो हे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातले 1750च्या पुढच्या ओळी आहेत. आणि नवनाथ ग्रंथामध्ये सुरुवातीलाच आहे. तिला जेव्हा घेऊन गेले यमुना नदीच्या किनाऱ्या, तिथे तो नाम मंत्र तिला सांगत असताना समाधी लागलीस. दंडवत झाले. दंडवत म्हणजे काय? आजोबांच्या हातातली काठी, आणि ती काठी आजोबांच्या हातातून सुटल्या कोणत्या दिशेला पडेल? पूर्वेला पडेल, पश्चिमेला पडेल, उत्तरेला पडेल, दक्षिण सांगता येत नाही. तिचं नाव दंडवत. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग 8 अंगाने दंडवत. आळंदीमधले विद्यार्थी रात्रीच्या दर्शनाला जातात ना, असे झोपून दंडवत घालून दर्शन घेतात. तो दंडवत पण सिस्टिमेट आहे. पण अशी एक स्थिती आहे का त्यावेळेला असो ऐसा कोठी आठवच नाही देहीच विदेही, त्यावेळेला ते दंड होतात. ते ज्ञान जे पार्वती मातेला सांगत असताना मशिंद्रनाथाने ऐकलं. त्या शिरकल्लोळात मकर उदरी गुप्त होता, तयाचे हाती पैठा झाला. त्या शिराच्या कल्लोळाच्या आत माशाच्या पोटात मचिंद्रनाथ होते. त्यांनी ऐकलं. काय ऐकलं त्यांनी? याचा छडा लावायचा आहे, मुळाकडे जायचंय आपल्याला. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. आता आम्ही ओझरला होतो, साहेब बाहेर गेले काय, ओझरला आम्ही हायस्कूलला होतो, तर ते डिडावण्याला पाणी मारायला असायचे शिपाई. ते मुळाला नाही पाणी मारायचे बरं का, वरती. आता वरती पाणी मारून उपयोगाचं आहे का? पाणी मुळाला घातल्या वरती पोचल ना आपण. मनोणी जाणतेने गुरु भिजीजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोष. असं हे गूढ गम्य ज्ञान. ते म्हणतात तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. गुरूंची सेवा करायची, पण कोणती सेवा करायची? परिप्रश्नेन सेवया. प्रश्नरूपी सेवा. बाबा हे कसं आहे, बाबा ते कसं आहे, बाबा ते कसं आहे, असे प्रश्न करायचे. बाबा येतात आमच्या घरी, सप्त्याला आल्यावर बाबा आमच्याकडेच येतात. कशाला येतात? जेवायला येत असतील, झोपायला येत असतील. तुम्ही विचारलं का त्यांना? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण,
ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. तुम्ही विडा उचललेला आहे, तुम्ही विडा उचललाय, आमचं समाधान करा. हो, त्या यांनी विडा उचललेला होता विजापूरच्या दरबारामध्ये. अफजल खाननी शिवाजीला घेऊन येणार, जिवंत किंवा संपलेले. त्याची बायको जाताना त्याला विचारते अफजल खानला की तू जाताना माझी आठवण होईल का तुम्हाला लढाईमध्ये, का फक्त शिवाजी डोक्यात राहील? त्यांनी तलवार काढली आणि तिला खलास करून टाकलं. माझं एक लक्ष आहे, काय त्या परमात्म्याला प्राप्त. याला जसं आहे की मला शिवाजीला पकडायचंय, तसं आपलं एक लक्ष पाहिजे. लक्ष लावून राहा गोविंद गा. आपण झोपेत आहोत आता, तयार नाही आपण. आपण झोपेत याच्यात नवल नाही, संत झोपेत होते. उठा उठा साधू संत, साधा आपुला लिहित, गेला गेला हा नरदेह, मग कैसाजी भगवन. ते बी झोपलेले होते संत, आणि आपण पण झोपलेले, देव पण झोपलेले. उठा पांडुरंगा प्रभात समय जाता, वैष्णवांचा मेळा गरुडा पाय. आणि एवढे गाढ झोपलेले देव, एवढे गाढ, जसा रात्रीचा एखादा मनुष्य लेट आला 12, 1, 2ला आणि झोपला, आणि त्याला सकाळी 6ला कामावर जायचे, 5ला उठावं लागतं, तो उठत नाही, तेव्हा त्यांच्या मंडळी हाक लावून हलून हलून उठवतात. तसं देव सुद्धा गाढ झोपलेले. राई रुखमाबाई तुम्हा ये उद्या दया, शेजे हलवून जागे करा देवराया. या शेजेमध्ये आत्मा झोपलेला आहे, आणि त्या आत्म्याला जाग करायचं. आत्म्याबद्दल ज्ञान सांगतात. ज्ञानेश्वरी आत्म्याचं वर्णन करते. हे साचच बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनिते ते हे शस्त्र. आणि आत्मा अवतरविते मंत्र, अक्षर ये. याच्यामध्ये आत्म्याला अवतीर्ण करणारी अक्षर आहेत या ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे, हात लावला तर शॉक लागतो. बाबा किती थोडं काय विक्षेप झालं तरी आपलं कसं इकडे इकडे लगेच लक्ष सांगा. ज्ञानेश्वरी असा ग्रंथ, हात लावल्यावर शॉक लागतो. पण शॉक जिवंत माणसाला लागतो का मेलेल्या माणसाला लागतोय शॉक? मेलेल्या माणसाला वायरी लावले तर करेल का धड 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 धड? नाही करू शकत. हो, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शॉक लागतो. आणि एकनाथी भागवत जर ग्रंथ वाचला, एकनाथी भागवत ही जी बाहेर भागवत चाललीत ना, त्याच्यातलं एक अंश पण नाहीये ज्ञात एकनाथी महाराजांच्या भागवतामधला. जेवढे भागवत चालू आहे तेवढी. हो, त्या भागवत मध्ये जर एकनाथी भागवत ऐकलं, वाचलं, तर तुम्ही गरबड्या लोळू शकता. गरबड्या लोळणार. तुमच्या जीवनात अशी अनुभूती होईल. प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा स्मशानीचा. आपल्याला स्वतः माहितीचा अभंग आहे, ह्या गुरुकृपेचा अभंग आहे. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. काय सांगितलं? फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता आम्ही पण पाहिले आमच्या आजोबांच्या वेळेला, सांगणारी सांगणार मडका फोड बोल. महावाक्याची बोंब कानात होते. तत्वमसी महावाक्य हे वेदाचं सार आहे, आणि ते तुमच्या आपल्यापर्यंत आलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी दरदरची ठोकरे काढली आणि जंग जंग पछाडलं. आव्हान केलं, ये मराठेची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणेवरी सुखच होऊ द्या जगा. ज्ञानेश्वर महाराजांना रावलं नाही, सांगणार म्हणले मी याला त्याला, तरी अवधान एक वार दिजे. मग सर्व सुखाशी, सर्व सुख म्हणजे काय? ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये जिथेही सुख शब्द आला का तिथे समजायचे आत्मसुख. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी उघडल्यानंतर कोणाला घाबरणार नाही तुम्ही. तुका म्हणे काळ आता न करू शके बण. कुत्र्याची पिल्ले आहेत, त्याचे किती दिवसांनी डोळे उघडतात? कुत्र्याच्या पिल्लांचे आपले 7 दिवसात उघडलेच पाहिजे. आणि 7 दिवसाच्या आत जर त्या कुत्र्याच्या पिल्लाला सार बारीक पोरं गेलं तरी ते अंग चोरते. उघडले नाही डोळे तर, आणि डोळे उघडले मजबूत माणूस गेला तरी त्याच्यावर खेवखनी दाती येत आहे का? डोळे उघडलेत, आता उघडी डोळे. आपल्याला किती डोळे आहेत? आपल्याला किती डोळे? हे 2 डोळे देवाला नाही दाखवू शकत. 3रा डोळा. आम्ही शाळेत होतो त्याला धोलवडचे एक गुरुजी होते, ते म्हणे भगवान शिवाने जर 3रा डोळा खोलला तर काय होईल? सर्व भस्म होईल. आपला सुद्धा 3रा डोळा साधू खोलतात. त्या 3ऱ्या डोळ्याने सगळं जगत भस्म होऊन जाणार. आणि ते केलं तुकोबा राहायचं बाबाजी चैतन्यांनी. आणि त्यावेळेला ते म्हटले
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. तुकोबाराय म्हणतात मी आंधळा झालो, आणि ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात मी आंधळा झालो. आपण कोणत्या आंधळ्यात बसतोय? वृत्ती ही निवृत्ती झाली, जन न दिसे तेथी. माणसं दिसत नाहीत मला. का दिसत नाही? माझी वृत्ती निवृत्ती झाली. जे निवृत्ती होऊन गावाला आलेत, आता त्या कंपनीचं काही झालं तर त्यांना काय घेणे, सगळे हिसाब किताब घेऊन आलेले. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. जिथून मी वृत्ती उठत होती तिथेच एक भजन आहे आपलं वैखरी वाणीचं, आणि त्याच्या अलीकडं 3 वाचा आहे. त्या 4थ्या वाचेत आपलं भजन झालं पाहिजे. ही वैखरी आहे, दुसरी मध्यमा आहे श्री पश्यंती, आणि 4थी परावाणी. परावाणीच्या अलीकडं भजन करायचंय. परे हुन परते घर तेथे राहू निरंतून. परे हुन परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. किती वाचा आहेत? आपल्याला एकच वाच माहिती आहे फक्त. पोराला मारा बरं, आपल्या पोरांना मारा. त्यांना आपल्याला मारता नाहीत, पण ते तोंडात पुटपुट पुटपुट करतात. आपण म्हणलं काय रे बोललो, शिव्या दिल्या का? आमच्या मनात काय बोललो ते बोललो. फक्त एवढीच वाचा माहिती, बाकीच्या वाचा कुठे? मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथी, अदृश्यतेच झाले काही दृश्य जे होते. आता मला दिसत नाही. जे दृश्य दिसत होतं ते दिसत नाही. मग माणसाला धडकत गेले का? नाही. याच्यातला कापूस दिसला त्यांना, याच्यातला कापूस दिसला. तसं तुमच्या आपल्या मधलं जगामध्ये ब्रह्म दिसे उघडी. कशाने दिसल? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. गुप्त है साधन तो गुप्त है, प्रगट कभी न बतलाय. मेहंदी के पानों में लाली है, वो भी अपने आप छुपा है. मेहंदीची पानं हिरवी आहेत पण चोळल्यावर लाल आहेत. तसं ते साधन आहे. हा आंधळा तुकोबारायांचा, त्यांना जग दिसत नाही. ही बाबाजींची कृपा आहे. मी नेहमी म्हणतो, माझे ओतूरमध्ये बरेच मित्र आहेत, मोठमोठे आचार्य आहेत. मी त्यांच्याबरोबर जवळ नतमस्तक होतो. तरी सुद्धा काय घडलं बाबाजी चैतन्यांचा तुकोबारायचा व्यवहार ओतूरच्याच लोकांना माहिती नाही, तर तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच कळू शकत नाही. काय घडलेले तिथं चैतन्य विजय नावाचा ग्रंथ आहे, वाचा, समजून घ्या. पांडुरंगानाजी घुले बाबा यांनी पहिला प्रकाशित केला. 20 रुपयाचा तो ग्रंथ आहे. आता बाबाजीच्या वंशजांनी केलेल्या आहे, राजर्षींनी. 50 की 60 रुपयाचा आहे. खोला, त्याच्यात पहा काय लिहिलंय, आणि आपलं करून घ्या. रेड्याची समाधी आहे. आपल्या आजोबा पंजोबांचे फोटो नाही लावायचे घरा म्हणतात मध्ये, ते अपशकुन आहेत. त्यांच्या इस्टेटी चालतात, त्यांची सगळं चालतं, आणि फोटो नाही चालणार. रेड्याचे 2 ठिकाणी कार्यक्रम होतात. इथे पण होतो, आणि बाबा तिकडे कुठे होता? आपल्या इकडे दशकिऱ्याचा झाला होता तो, आंबेगाव तालुक्यामध्ये चास. तिथे काय संगत आहे, संगत. संगती पंगती देवासवे बेडी पेटी, नित्य नित्य जोडी तेच साच. असं होऊ शकतं का? होऊ शकतं, पण ते नाही पटणार. आपल्या गावात एखादा कोरोनाग्रस्त झाला ना, एखादा कोरोनाग्रस्त, तर अख्खं गाव कोरोनाग्रस्त होतं हे पटेल आपल्याला. त्याचं नाव आहे लटिके ते रुचेन साच कोणाही न पचे. ते साच त्याच्यामध्ये ही गूढ गम्य, ही ज्ञानेश्वरी ना. इथे आलं तर माणसाला मोक्षच भेटला पाहिजे. किंवा हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, आत्म्याला प्राप्त करू शकता. याच देही याच डोळा, आणि कोणाला कोणाला नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. कोणत्या बाईला ज्ञानेश्वर महाराज सांगायला गेले ते साजणी? 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये 7 महिला वर्गापैकी आहेत विभूती. माझ्या संपत्ती आहे, शांती आहे, तशी ही शांती आहे. त्याच्यानंतर ही बुद्धी आहे, धृती आहे. यांना तो योग्यांना दुर्लभ आहे, तो मला भेटला. कोण बोलतंय योग्यांना दुर्लभ? त्यावेळीची पोझिशन बघा. लोक माऊलींना म्हणतात संन्याशीची कार्टी म्हणून अव्हेरलंय, आणि ते बरोबरी कोणाची करतात? बरोबरी नाही, त्यांना ड्रॉप करतात. योग्यांना योगिया दुर्लभ तो म्या, त्यांना नाही, पण तो मला भेटलेला आहे. कोणाकडून भेटला? निवृत्तीदादांकडून. निवृत्तीदादांनी काय दिले? खिशातलं काढून दिलंय का? गहिनीनाथांनी दिलं. गहिनीनाथांनी काय दिलं? 200 वर्ष गहिनीनाथ वाट बघत होते.
मला जाता जाता हे ब्रह्मनाम निवृत्ती दादाला द्यायचं. बाकीच्यांनी समाधी घेतली, ते म्हणले तुम्हाला नाही घेता यायची. गहिनीनाथांना सांगितलं थांबावं लागेल. निवृत्ती दादा जन्माला आल्यानंतर त्यांना हे ब्रह्म बीज द्यायचंय. त्याच्यातून पाप पुण्याचा सगळा राख होळी होऊ शकते. तू मला एकदा शरण आहे अर्जुना, मी सगळं पाप पुण्य संपून तुला मोक्ष प्रदान करतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम तो सर्व पाप्य भो. मी तुझं पाप बघतो, मोक्ष ईशामी. तालुक्यात आमदार खासदार मंत्री यांची कार्यकर्ते धिंगाणा घालतात ते जातात, ते पोलीस स्टेशनमध्ये पकडतात. मग पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते तिकडं साहेबांना फोन करणार, साहेब पोलीस स्टेशनला फोन करणार, माझी माणसं आहेत द्या सोडून. देणार सोडून त्यांना, कारण त्यांचं काहीतरी आहे. तसं देवाशी पण संबंध पाहिजे आपला. तेच ज्ञान तुकोबरायांना बाबाजींनी दिलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आता लागो नेदी पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झालो का? आम्ही होणार. आम्ही सरणावर गेलोच अग्निरूप होणार, त्याच्या अगोदर होणार नाही. ज्ञान अग्नीचे नि मुखे जेने जाळीले कर्म आशिषे, तो मनुष्य वेखे ओळख ब्रह्मची तो. मामासाहेब म्हणतात ब्रह्मची तो, आणि साखरे बाबांच्या ज्ञानेश्वरी ते परब्रह्मची तोच. माणसाच्याच वेशात आहे तो, पण तो ब्रह्म आहे, तो परमात्मा आहे. कशामुळे? ज्ञान अग्नीचे नि मुखे जेने जाळीले कर्म आशिके. कोणताही कर्म असू द्या जाळून राख होऊन जाणार आहे त्यांचं. तो ज्ञान यज्ञ 12 यज्ञामधला ज्ञान यज्ञ टॉपरचं सांगतात, तो हा ज्ञानेश्वरी मधला 12वा यज्ञ सांगितलेला आहे. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. नम्रतेने जायचंय, गुरुजी मला ज्ञान सांगता का? गुरुजी सगळी कामं ठेवून बाजूला तुम्हाला ज्ञान सांगणार, कारण असा विद्यार्थी मिळणं अवघड आहे. असा विद्यार्थी जर मिळणं अवघड आहे, तर असा गुरु मिळणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्याचं नाव आहे बहु अवघड. संत भेटी कीर्तनकार बाबा पायलीला 15 दमडीला 16 आहेत. एक नाही तर त्यांचे बाबा दुसरा लगेच हजर आहे. आज दांडी होणार नाही, पण कीर्तनकार भेटणार नाही, आपलं साधू भेटणार नाही. नाथबाबा स्वतःचा अनुभव सांगतात. सुखे चंद्रामृत सेवविल, असता जाता रवी धरविल, बाह्य हेळा सागर तरविल, परी त्या साधूची भेट न होईल गा. आयसे कैशियाने भेट तिथे साधू. असे कशाने भेटतील? त्यांच्या दर्शनाने तुमचा भवबंध तुटू शकतो. हे असो दिठी जयावरी झळके. त्यांची दृष्टी तुमच्या का सप्ते करायचेत गावात, का सप्ते करायचेत? बाबांच्या दृष्टिक्षेपात आले पाहिजे तुम्ही. तो CST ला आला होता, शिवाजी टर्मिनस जुनं BT स्टेशन, स्टेनगन घेऊन. त्याच्या दृष्टिक्षेपात जो येत होता त्याला तो खलासच करून टाकत होता, ठेवत नव्हता. संतांची दृष्टी अशी आहे, भेदन करते. एक्सरे मशीनची कशी भेदन करते ना, आतलं बाहेर सांगते काय काय झालंय, ती संतांची दृष्टी आहे. हे असो दिठी जयावरी जळके. जर का तुम्ही त्यांच्या पाया पडायला गेले, त्यांनी डोक्यावर हातच ठेवला, हे असो दिठी जयावरी जळके की माथा पद्म पारुके, तो जीवची परी तुके महिषाच्या. एवढी ताकद त्यांच्या दृष्टीमध्ये, त्यांच्या स्पर्शामध्ये ती ताकद आहे. ती स्पर्श कृपा, दृष्टी कृपा, शब्द कृपा आणि संकल्प कृपा आहे. ती संतांकडे स्पेशल आहे, तो त्यांचा खास अधिकार आहे, आणि ते आपल्याला भेटले पाहिजे. आमच्या गावामध्ये निवृत्ती राघोजी भोर हिवऱ्याचे, त्यांच्या कीर्तनाच्या परीक्षा मामासाहेब दांडेकरांनी घेतल्या होत्या. हो, ते म्हणले आम्ही मामासाहेबांच्या जवळ जायला सुद्धा घाबरायचो. त्यांचे गुरुबंधू दुबे सर, मोहनानंद स्वामी, बोरकर शास्त्री, ज्यांनी ज्ञानेश्वरीवर आरती लिहिलेली. फक्त एक व्यक्तीने ज्ञानेश्वरीवर आरती लिहिलेले, धोलवडचे बोरकर शास्त्री. ते त्यांचे गुरुबंधू. त्यांचं ॲडमिशन यांनी करून दिलेलं आहे. त्यांचे गुरुजी होते नतो सिंग डोंगर सिंग रजपूत बाबा, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे होते. ते म्हणले आम्ही घाबरायचो, परंतु त्यांना हे ज्ञान नव्हतं. ते म्हणले तिथे आम्हाला शिकवणार, व्याकरण शिकवणार, गायन शिकवणार, वादक शिकवणार, बेसिक ज्ञान शिकवणार. आणि त्याच्या जीवावर तुम्ही गावोगावी सप्त्यांना जायचं, मदत करायची. टाळ वाजवता येत असेल तर टाळ वाजवायचे, गायन करता येत असेल तर गायन, मृदुंग वाजवता येत असेल तर मृदुंग, वक्तृत्व असेल तर प्रवचन कर. काय सेवा पडेल ती कर. त्या सेवेच्या जोरावर तेथ सेवा हाच
दारवंटा. त्या सेवेच्या जोरावरती तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सेवा करा आणि त्या सेवेतून साधूची भेट होईल. साधूची भेट तेव्हा होती ज्या वेळेला या मृत्यू लोकाचा शेवटचा जन्म असेल तेव्हा. ऐशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा. मग श्री गुरु हा पैसा भेट देईल, आपोआप येऊन भेट देणार, ते आपल्याला समोरून येऊन भेट देणार. आपल्याला जसं त्यांचा शोध करायचा ना, त्याच्यापेक्षा त्यांना जास्त गरज आपली आहे. जाता जाता तो माल देऊन त्यांना जायचंय. असं जे ते परिप्रश्नेने सेवा आहे, गुरुजींची सेवा करायची, प्रश्नरूपी सेवा करायची. वेळ झाली का? हा, वेळ झाली, तुम्ही खुनवा मला. परिप्रश्नेन सेवया, प्रश्नरूपी. बाबा हे कसं, ब्रह्म काय, कर्म काय, देह म्हणजे काय, देह कशाचा आहे. अमृत अनुभवामध्ये सांगितलं, स्टार्ट होताना सांगितलं, बस मला फक्त वाटलं, मला वाटलं एकोहम बहुश, त्याचं नाव प्रकृती आहे. बस त्याचं नाव प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीचंच आकाश आहे, त्याचंच वायू आहे, त्याचाच अग्नी आहे, त्याचीच माती आहे, त्याचंच पाणी आहे. मी आहे तो, माती मी आहे. आपले दिवस रात त्या ब्रह्माशी संबंध आहेत जवळ. मासा जसा पाण्यात झोपतो, खेळतो, पाहुण्यांकडे जातो, जेवतो, पण पाण्याला सोडून नाही. त्याच्या जसं खालून वरून मागून पुढून सगळीकडून पाणी आहे, तसं गच्च परमात्मा भरलेला आहे आपला आत्ता इथं सुद्धा. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेच ओतले. मीच तयार झालेले की कर्म कैसे आले जे मीच नाही म्हणते. म्हणून या अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाऊ असे, परी प्राणियाचे दैव कैसे जी न देखती मज. मी नाही अशी एवढी जागा नाही. कोरोना सुद्धा देव होता बरं का, कोरोना सुद्धा, पण आपली नाही बुद्धी तशी होत. पण होईल हळूहळू. अग्नी काष्ट खाय, ते काष्टची अग्नी होईल. लाकडं अग्नी खातो, पण ती लाकडं अग्नीत पडल्यानंतर लाकडं सुद्धा कोण होतात, अग्नीच होतात. अग्नी काष्ट खाय, ती काष्टची अग्नी होईल. तेवी मरते मारते पाहे स्वरूप माझे, मारणारा मरणारा मी आहे अर्जुना. तू काय काळजी करू नको, तू लढाई कर, तुला काय टच होऊ शकत नाही. हे सामर्थ्यशील. आणि एवढं तुकारायांना सुद्धा बाबाजींकडून बोध भेटल्यानंतर जगाला सांगत बसले, सोडवीन माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली. आम्ही दाशी केलेली प्रतिज्ञा. आमच्या प्रतिज्ञेवर, आमच्या गुरूंच्या सामर्थ्यावर हे असं घडू शकतं. हे आज आत्ता या घडीत सुद्धा होऊ शकतं. परिप्रश्नेन सेवा आहे, त्यांना प्रश्न विचारायचे. पण प्रश्न विचाराय आपल्याला तरी पुढं टाईम आहे. आपण असे कीर्तनाला जातो, झटकले फटकले सटकले का निघालो, आपल्याला कुठं टाईम आहे. त्यातल्या 7 ते 9 कीर्तनाला, 7 ते 9 कीर्तनाला बाबाच्या पाया पडायला कोण जात नाही. 7 ते 9च्या कीर्तनाला बाबाच्या पाया पडायला नाही. उलट तिकडं सूत्रसंचालन चालू असलं कीर्तन संपल्यानंतर का प्रत्येकाची दृष्टी कशी पंगत येईल तसं बसून घ्यायचंय आपण. बाबाशी काय घेणं देणं नाही. असं ज्ञान होत असतंय काय? असं ज्ञान होतंय. ऊसाला पाणी भरायचं, आज कसं आपण सगळे आलोय, लग्नाला कसे आपण जातो, तसं दीन रजनी हाची धंदा. मग कामधंदा सोडायचं का नाही, मनाने करायचा आहे, परमार्थ मनाने. मग मी वर्तता असेन संसारी जेवी जळात पद्मपत्र. अर्जुनाने समाधीत लढाई केलेली, समाधीत साधू घेऊन जातो डायरेक्ट. असं आज आत्ता घडतं. अशी मी लय माणसं वाहिलेली आहेत, त्यांना बी बायका पोरं आहेत सगळे, पण ते समाधी स्थितीमध्ये आहेत. अर्जुना देऊन समाधी सवेची घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपानिधी ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्श. असे आहेत का आपल्याला हे करून देणारे? आहेत ना भरपूर. सुकाळ झालेला आहे, सुकाळ. मंत्र तंत्र उपदेश ती घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्याशी सद्वस्तू मिळविते तया ते सद्गुरु श्रीकृष्ण मानी. सद्गुरु श्रीकृष्ण कोणाला मानतात? आत्म्याची ना आपली भेट करून देतो त्याला म्हणतात सद्गुरु. तुकाराम महाराज म्हणतात किंवा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेच निष्ठंकान कोणी. सद्गुरूची शोध करायचा आपल्याला. सद्गुरूचा शोध कधी होईल? विचारसागरचा मुखपुष्ट पहा. बोटीमध्ये काही बसलेत, काही बुडतायत नदीमध्ये, आणि एकच बोटीत ते सद्गुरू आणि शिष्य. बाकीचे सगळे कर्माच्या ह्याच्यात आहेत, कोण योगाच्या ह्याच्यात आहे, आणि एकच बोटीमध्ये असे बसलेले आहेत आणि काही बुडतात. आणि तो हरिपाठ आहे आपला, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. बुडणारा माणूस म्हणतोय तरलो तरलो, कोणी येईल त्याला वाचवायला? आपण बुडतोय का तरलोय? तरलो का आपण? सांगा. माझा हृदय सद्गुरु जैने हा तारिलो संसार पुरू, म्हणून विशेषात्या धरू विवेकावरी.
आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात माणूस गेला का त्याचं नदीवर सगळं झालं का कार्यक्रम, त्याच्या झोपायच्या जागेवर पीठ झाकून ठेवतात की नाही? कशासाठी पीठ झाकून ठेवतात? कशासाठी ठेवतात? सकाळी खोलून पाहायचं, माझा कुत्रा झाला, मांजर झाला, डुक्कर झाला, सर्प आहे, सर्पाची पावलं आहेत, कावळ्याची पावलं आहेत. अरे मनुष्य माणूस खालच्या योनीला गेला, लाज वाटली पाहिजे आपल्याला. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही, बथ्थड झालेले ते वेळी नियमाचे वस्त्र न आठवे, पुढील अधोगतीची लाज नेणे आणि करू नये ते करता ते वेदू म्हणे. मोठा माणूस श्रीमंत माणूस भिकारी झाला, काय वाटलं पाहिजे आपल्याला? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आता तरलेलो आहे, मी माझ्या वंशजाला तरुण घेऊन जाईल आणि मी आता नाही पण ना जन्माला येणार. माझ्या पाठीमागं पीठ झाकून ठेवायची गरज नाही. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, या शरीराच्या मागून येणाऱ्या जन्मातून आम्ही मुक्त झालो. आपल्या माळकऱ्यांची पीठ झाकून ठेवली पाहिजे, त्यातल्या त्यात बाबा लोकांचंच पहिलं झाकून ठेवलं पाहिजे. रोज या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या, आणि पोरं म्हणतील काय जे व्हायचं ते झालं शेवटी. एवढी पळापळी करून कशाने जाणार? कोणती वासना झाली पाहिजे आपली? वासने चेंज करता जन्म घेणे लागे त्याची अंगे झाले हरिरूप. ज्या वासनेने जन्म घ्यावा लागतो ती ब्रह्मरूप हो झाली माझी वासना, माझं शरीर ब्रह्मरूप झालं. 2 पार्ट आहेत गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये 2 पार्ट आहेत. एक एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि एक निवृत्ती मार्ग आहे. तुकाराम महाराज आपण जोपर्यंत चिटकलेलं आहे ना गुळाला मुंगळा, तोपर्यंत सांगतात ना शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरं त्या मुंगळ्याला विनंती केली, सोड बाबा गुळाला, सोड बाबा. सोडील का? रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा, ओम नमो भगवते. तो म्हणतो मी तुटला अर्धा तरी सोडणार नाही. आपली प्रवृत्ती तशी आहे, पण संतांची तशी नाही. त्यांची प्रकृती सुद्धा हरिरूप आहे. ते म्हणतात आम्हाला नाही, आकारासी कैसा ठाव, आमचा देहच प्रत्यक्ष झाला देव. शरीर देव आहे. तुमचं आपलं पण होऊ शकतं, केल्याने होत आहे आधी, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तू का म्हणे म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. आपलं पण तसं होऊ शकतं. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती शरीर गोविंद रूप होतं आणि त्या शरीरात आणि भेद आत्म्यात राहत नाही. भेद नाही देवातया. आत्मा आणि प्रकृती सुद्धा एकच आहे. नवरा बायको एक आहे. तशी आत्मा आणि प्रकृती घेतल्याशिवाय कोणतंही कार्य होत नाही. भगवान शिवाला किंवा भगवान कृष्णाला यायचं असेल हेच मॉडेल घेऊन यावं. मग त्यांना जर प्रश्न केले नम्रतेने तर उपदेक्षण तिथे ज्ञान, ज्ञानीश तत्वदर्शना, ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो, मूर्तींचं नाही, फोटोंचं नाही, तीर्थयात्रेला फिरवत बसत नाही. ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो. तत्वदर्शनी त्या चांगदेवाला मुक्ताबाईंनी तत्वाचं दर्शन करून दिलं. एकच माती नाना परिभिंती, रांजणानी सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. भरला घन दाट हरी दिसे, सगळीकडं ओतप्रोत परमात्मा भरलेला आहे. मग ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो. चांगदेव महाराजांनी लय परमार्थ केला होता, पण जो पाहिजे होता तसा नव्हता झाला. ते लय हुशार होते. 1400 वर्षे प्रत्येक गुरुकडे जायचे, गुरुनी दिलेले अभ्यास सगळा करायचे आणि गुरुजींना म्हणायचं पुढचा अभ्यास सांगा. मग गुरुजी पुढचा, त्याच्या पुढचा, शेवटी गुरुजी म्हणायचे याच्या पुढं तू बाबा, आता याच्या पुढं काय नाही. पण मुक्ताबाई भेटल्या. चांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि त्याच्या अगोदरचा परमार्थ 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधे विनशीन वाढविला, नाही गुरुमंत्र नाही गुरुपदेश आणि परमार्थाशी दोष लाविला या लोकांनी. आम्ही लय दिवसापासून करतो. काय करता लय दिवसापासून? स्वतः डुबले ना, आप डुबे तो डुबे साथ यजमान को लेके डुबे. तुकाराम महाराज म्हणतात सवे आपणच रीता रेडे पुढीलांच्या हिता. तुमचं कसं व्हायचं? तुमचं पहिलं बघा, कल्याण करून घ्या. तो का म्हणे चाखोनी सांगे. आम्ही मुंबईला जर गावावर कोण पाहुणा आला, त्या भटाला म्हणलं चहा लवकर देतो, हटवीत बसतो, थोडा हातात घेतो, हा ओके जाऊ द्या पुढे. चाखोनी सांगे, मी अनुभव घेतला परमार्थातला. मी कोण आहे? मी शरीर आहे का ब्रह्म आहे? हे जगत आहे का परमात्मा आहे? याचा अनुभव घेतला आणि याचं क्लिअर करत असतात साधू संत.
ते ज्ञान पैगा बरवे, त्याच्या खालच्या ओळीत जरी मनी अथी आणावे तरी संता या भजावे, या संता भजावे, ज्ञानिश तत्वदर्शना या संता भजावे सर्वेश्वेसी. मग माग पुढं बघायचं नाही. बाबा आता तुम्ही म्हणाल ते कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितलं, पण मला थोडी अनुभूती द्या. अनुभूतीशिवाय माणूस होऊ शकत नाही. आम्ही मुंबईवरून येतो, मडपारगावला पेढ्यावाला बसतो आणि सगळ्या गाडीवाल्याला पेढे वाटतो, सगळ्या गाडीतल्या लोकांना, आणि कंडक्टर ड्रायव्हरला 2-2. आणि मग खाल्ल्यावर माणूस म्हणतो दे अर्धा किलो, पाव किलो, का अगोदरच देईल तो. संत अनुभूती देतात, झटका देतात. मग मग मन लागलीसी गोडी ते जीवेन सोडी आईसे झाली. सर्वस्वाने भजायचे. सर्वस्वानी नाही भजत कोणी. का बरं भाजायचं सर्वस्वानी त्यांना? ते ज्ञानाचा कुरुठा, त्यांचं घर कशाचं आहे? ज्ञान आहे त्यांचं पूर्ण शरीर. त्यांच्या शरीराचा झटका लागला आपल्याला तरी आपलं कल्याण होऊ शकतो. त्यांनी पाहिलं तरी, तुकाराम महाराज म्हणले ते आपल्याशी बोलले तरी आपलं कल्याण होऊ शकतं. सर्वस्वेशी ते ज्ञानाचा कुरुठा, त्यांचं घर आहे ना ज्ञानाचं आहे. मग त्या घरात जर एंट्री मारायचं असेल तर ते तर सेवा हाच दारवंटा. त्यांच्या घरात जर प्रवेश करायचा असेल तर सेवारूपी दरवाजातून तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी. असं सहज असं जी सुना जरी बघून आणल्या केल्या तरी सासा लगेच चाव्या देतात काय घराच्या? सगळं पाहणार ना, ही भरणार का इकडचं घर खाली करून तिकडचं भरील काही सांगता येत नाही. तोपर्यंत नाही चाव्या देणार. तसं संत पाहणार. किती सेवा आहे ते. संतांशी संबंध जोडावा लागतो. म्हातारी गावाला आहे, गावठी गाईचं अर्धा लिटर रोज दूध घेते आणि थोडी साय करते आणि मग वर्षाने एक तुपाचं बरणी होती एवढी 1 किलोची. आणि उन्हाळ्यात सुनबाई बी गावाला आली आणि लेक बी गावाला आली आणि दोघी एकाच दिवशी मुंबईला निघाल्या. आणि म्हातारीने घाई काढली तुपाची बरणी, सुनाला दिली. देईल का सुनाला म्हातारी? देईल म्हणा, पण लिखेल का देईल? संबंध आहे तिथं. संत दर्शनी हा लाभ, त्यांच्याशी संबंध जोडावा लागतो. त्यावेळेला ती गोष्ट एक व्यावहारिक गोष्ट संबंधाशिवाय कोण कोणाला काही देत नाही. ते तर सेवा हा दारवंटा. मग स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी तरी तनू मनू जीवे चरणासी लागावे. मोठे बाबा आणायचे तर मोठं पाकिट खर्च करावं लागेल. साधू पाहिजे तर हे पॉकेट खर्च करावं लागेल. तनाने मनाने आणि जीवाभावाने बजावं लागेल. आणि अजून कंसात लिहायचे तनू मनू धनून जीवे. धनू पण लिहायला लागेल काही दिवसांनी. तनाने काम करणार. समजा मला माझ्या गुरूंनी एखादं काम सांगितलं तर मी करील, पण माझी इच्छा नाही, पण करील तनाने. पण मनाने नाही करणार. आपण तनाने करू पण मनाने करणार. त्याला सांगितलंय बाबांनी म्हणून करायचं. मनाने करू कदाचित, पण जीवाभावाने नाही करणार. घरचं काम जसं करतो तसं. 5 मिनिटं वर करतो. 5 मिनिटात सांगतो तुम्हाला कसं जीवाभावाने करायचं. ऊस खुरपायला गेलेले, भुईमुग खुरपायला 5 बाया गेलेल्या आहेत. त्याच्या 4 बायांची पात माग आहे, पुढची जी एकीची पुढे आहे ती कोण आहे? मालकीन. आणि तीच 4 दिवसांनी दुसऱ्याच्या वावरात कामाला गेली. मग तिची पात पुढं असेल नाही का? नाही. मग घरचं काम कसं करतो तसं जीवाभावाने करायचंय. अंग झाडून करायचंय. झाडझोड निवायला आणि भक्तीच्या वाटेला लागलायस तोपर्यंत थांबू नको. जिया तू पावसी अव्यंग कमीपणा न्यून अधिकपणा नाही अशा ठिकाणाला प्राप्त हो. तनू मनू जीवे चरणासी लागावे. आणि सगळं करून आम्ही लय बाबांचं केलं. काय बाबांचं केलं? अरे ह्या हाताने केलेलं ह्या हाताला कळून नाही द्यायचं. अगर्भता करावे दास्य सकळ. आणि दास पाहायचं असेल तर टीव्हीवर रामायण मालिका आहे, महाभारत मालिका आहे, त्याच्यात बघा दास कसे असतात. असे मान खाली घालून काहीच बोलायचं नाही. तिथून त्यांच्या चर्चा चालू असल्या मोठमोठ्या तरी जसे काही यांच्या कानात शिस्स घातलेले. अशा पद्धतीने दास म्हणजे बाबा सांगेल तसं. बाबा म्हणला बैल गाबल तर म्हणावंच लागतंय 10वा महिना असेल म्हणून. त्यांच्या चालीने चालावं लागतं. त्यांच्या कळतं लक्षात येतं नंतर ही बाई म्हैस नाहीये म्हणून, परंतु सुरुवातीला म्हणावंच लागल. अगर्वता करावे दास्य. आपण साधू संतांचं करतो त्यांच्यावर मेहरबानी नाही करत काही. त्यांची सेवा करू किंवा त्यांच्याशी संबंध जोडलाय कशासाठी? स्वहिता कारणे संगती साधूची. स्वतःच्या हितासाठी साधूच्या माग लोंढा गोळायचा आहे. भावे भक्ती भेटी हरीची त्यांनी दास्य सकळ. मग अपेक्षित आपले, मग तुम्हाला पाहिजे ते देतील.
तेही सांगतील पुसले. विचारावं लागेल तुम्हाला. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. सगळे संकल्प विकल्प संपले. अंतःकरणालाच बोध झाला. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे मिळून सगळे अंतःकरणे. मनाला बोध झाला, अंतःकरणाला झाला, चित्ताला झाला आणि अहंकाराला सुद्धा झाला. अहंकार दरी सोहम पंते चित्ती प्रकटे चैतन्यगण. तेथे मन ही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्मी. तुम्हा सज्जनांच्या सेवेसाठी आमचे घोलप बाबा त्यांचा 75वा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन प्रगट दिनाच्या निमित्ताने तुम्हा संतांची सेवा करण्याचा योग आला. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी काय कोण बाबा नाही, पण माझ्याकडून माझ्या गुरूंनी बोलून घेतलेलं आहे. मी बोलू शकत नाही, माझी तेवढी अक्कल नाही, अधिकार नाही, पण संत बोलून घेतात. करविली तैसी केली कटकट वाकडे की नीठ देव जाणे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, इथ माझे जी उरले पायिक पण. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही महेशाचे हे का पार्वती आहेत का? नाही, हे सुद्धा महेश आणि हे सुद्धा महेशचे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारिका. काही न्यून अधिक झालं असेल तर माझ्या गुरूंनी करून घेतलं. माझं काहीच त्याच्यात कर्तृत्व नाही आणि 100% मला असं वाटतं माझं काही चुकलं नाही, कारण मी याचा करता नाही. मला पुढं करून माझ्या गुरूंनी बोलून घेतलेले आणि काय असेल तर ते बघतीलच, त्याचं सगळं व्यवस्थित करतील. आज कार्यक्रमाला खूप मोठमोठे महात्मे उपस्थित येते. सर्वांचं मला नाव माहीत नाही, पण बाबांचं मला नेहमी दर्शन होतं मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये. आणि तुम्हीसुद्धा सगळे असामान्य आहात. हो, फार मोठे महात्म्य तुम्हा सर्वांच्या चरणावर. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण. तुमच्या सर्वांच्या चरणावर आमचे घोलप बाबा, त्यांना उदंड आयुष्य, त्यांना साधूचा बोध झालेला आहे. त्यांच्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती होऊन त्यांच्या पूर्वजांना सुद्धा ते वैकुंठाला घेऊन जावं अशी त्यांच्याकडून कर्तृत्व हवं. व्यवहार सगळ्यांकडून होत असतं, अनपडाकडून पण होत असतं, अनपडाकडून पण होत असतं, पण ज्ञान हे विशेष आहे आणि ते फक्त मानवी जीवनातच आहे. असं ज्ञान तुम्हा सर्वांना आणि मला सुद्धा व्हावं अशी तुमच्या योगाने पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी माझ्या श्रीगुरूंच्या चरणाच्या ठिकाणी ही सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण संपत महाराज हांडे